राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील हे शांत, संयमी, सुस्वभावी राजकीय नेते म्हणून रायगड जिल्ह्यात ओळखले जातात। आपल्या पक्षावर, नेत्यांवर कोणी राजकीय टीका केल्यास ते आपल्या पद्धतीने शांतपणे उत्तर देऊन आरोप करणाऱ्यांचे मुद्दे खोडून काढतात। शक्यतो ते कधी संतापत नाहीत। मात्र यावेळी ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार संतापल्याचे पत्रकारांना दिसून आले। याबाबत कारणही तसेच होते। माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरेंवर केलेली टीका ही टीका राजकीय नव्हती तर व्यक्तिगत होती। त्यामुळे मधुकर पाटील यांच्या संतापाचा पारा चढला आणि त्यांनी आपली लढाऊ पाटीलकी दाखवून दिली। पाटील नडला तर काय होईल हे सांगतानाही त्यांनी संयमी भाषा वापरली। खासदार तटकरे साहेबांवर जळू नका असा इशारा त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला। जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी शाल जोडीतलेही लगावले। राष्ट्रवादीचा हा ढाण्या वाघ पुढे गुरकावतच गेला आणि पत्रकार त्यांचे बोल कॅमेऱ्यात कैद करत गेले। जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करतो। अशा पद्धतीने तटकरे साहेबांवरती त्यांनी यायला नाही पाहिजे। आता ज्या गोष्टी ते बोलतात, तटकरे साहेबांनी पवार साहेबांचा घर फोडला, तसं मी आता बोलू शकतो की आव्हाडांनी पवार साहेबांचा घर फोडला। असं काही टीका करण्याचा अर्थ नाही, कारण पवार साहेब इतके महान हे आहेत की ते कोणाचं सांगून ऐकतील अशातला भाग। आणि अजितदादा सुद्धा आज महाराष्ट्राच्या राजकारणात जवळजवळ 50-60 वर्ष ते राजकारण करतात। कोणतरी कोणाचा सांगून निर्णय घेणारे पवार कुटुंब नाही। त्याच्यामुळं जे होणारच नाही, दोन्ही नेते असे आहेत की जे कोणाचा न ऐकणारे आहेत। त्याच्यामुळं तटकरे साहेब असतील आणि उद्या आव्हाड असतील तर ते बोलून काय निर्णय घेतील अशातला भाग नाही। झाला असेल, प्रत्येक राजकारणामध्ये अशा गोष्टी होतात। त्याच्यामुळे तटकरेंवर टीका करण्याचा आव्हाडांना काय अधिकार नाही। आव्हाडांनी पवार साहेबांची शाबासकी मिळवण्याकरता उगाच एखाद्याला बदनाम करण्यात काय अर्थ नाही। कारण मुलगा साहेबांचा असेल, मुलगी असेल, ज्याच्या कर्तृत्वाने त्यांनी राजकारणामध्ये स्थान निर्माण केले। त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते निवडून आले। ते लोकांमध्ये जातात, एक लोकप्रतिनिधीमधून ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला त्यांचं स्वतःचं काहीतरी मागचा बॅकग्राऊंड असणारच ना। असं काही कोणी लगेच बोलला म्हणून निवडून येत नाही किंवा कोणी लगेच कुठला कार्यकर्ता होत नाही। त्याच्यासाठी बरीच वर्ष घालवायला लागतात। साहेबांनी, मी समोर आहे, मी बघितलंय की बरेच वर्ष अथक प्रयत्न केलेत, त्याच्यातून त्यांना आता कुठं फळं यायला लागलीत। 92च्या आधीपासून साहेब, 92च्या आधी तर एक वेळ साहेब 2 वेळ पडले राजकारणामध्ये। ते आव्हाडांना ते माहिती नसेल एखाद वेळ। त्याच्यामुळं आव्हाड अशा पद्धतीची वक्तव्य करत असतील। पक्षासाठी आमदारकीला 2 वेळ पडले, त्याच्यानंतर अंतुले साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले। विलासराव देशमुखांचा त्यांच्या आयुष्यामध्ये, राजकारणामध्ये भाग आहे। सुशील कुमार शिंदेंचा त्यांच्या याच्यामध्ये हात आहे, पवार साहेबांचा हात आहे, अजितदादांचा हात आहे, सगळ्यांचा हात आहे। पण हे करत असताना त्यांनी जी केलेली मेहनत आहे ती काय आपण कमी कुठं पडली अशी बोलू शकत नाही। आणि साहेबांनी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीने काम केलं। आता कोण त्यांची वाढ आज जी होतोय ते न बघता एखाद वेळेला आव्हाडांना बघवता येत नसेल म्हणून ती एक टीका त्यांनी त्यावेळेला केली असेल। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।